सुंदर, निसर्गरम्य आणि हिरवीगार बाग होती. या बागेत रंगीबिरंगी फुले डोलत होती. उंच झाडे वाऱ्याने डोलत होती. एका मोठ्या झाडाच्या फांदीवर मधाचे एक छान टुमदार पोळे होते. याच घरात आपली छोटी गुबगुबीत आणि लाघवी मधमाशी मिनी तिच्या आईसोबत राहत होती. मिनीचे पंख सोन्यासारखे चमकणारे होते आणि तिच्या अंगावर पिवळ्या काळ्या रंगाचे मऊसूत असल्यासारखे सुंदर पट्टे होते. ती खूप चपळ होती बर का, पण तिला एका जागी शांत बसायला अजिबात आवडत नसे. एके दिवशी सकाळी बागेत सोनेरी ऊन पडले होते. फुलांवर दवबिंदू चमकत होते. गार वारा सुटला होता. अशा सुंदर वातावरणात मिनीची आई तिला जवळ बोलावून प्रेमाने म्हणाली, मिनी बाळा, आता तू मोठी झाली आहेस. आज तू पहिल्यांदाच मध गोळा करण्यासाठी एकटी बाहेर जाणार आहेस. पण एक नियम लक्षात ठेव हा, बागेत गेल्यावर फक्त आणि फक्त पिवळ्या रंगाच्या फुलांवरच बसून मध गोळा कर. ती फुले खूप मऊ, सुरक्षित आणि आपल्यासाठी उत्तम असतात. मिनी उत्साहाने हवेत गोल फिरली, आईला बाय बाय केले आणि गाणे गात पंख फडफडवत बागेच्या दिशेने निघाली. बागेत पोहोचताच मिनीचे डोळे दिपून गेले. तिथे लाल, गुलाबी, जांभळी, पांढरी इत्यादी फुले फुलली होती. बागेचे ते सौंदर्य पाहून ती इतकी हरकून गेली की आईने दिलेल्या पिवळ्या फुलांचा सल्ला मिनी विसरून गेली. तिला समोर एक मोठा लाल चुटूक आणि रसरशीत गुलाब दिसला. मिनी म्हणाली, वाह, किती सुंदर गुलाब आहे, आणि ती थेट त्या गुलाबाच्या पाकळीवर जाऊन बसली. पण तिथे एक मोठा काळा कुट्ट आणि रागीट भुंगा आधीच मध गोळा करत होता. मिनीला तिथे पाहताच तो मोठ्याने गुंजाराव करत ओरडला, ए छोटी, हे माझं फुल आहे, चल भाग इथून. तो भुंगा इतका मोठा आणि भयानक दिसत होता की मिनी प्रचंड घाबरली. ती तिथून एका झटक्यात उडाली आणि दूर एका झाडाच्या आडोशाला जाऊन लपली. नाराज झालेली मिनी एका मोठ्या हिरव्या पानावर बसली. तिच्या डोळ्यातून टपटप पाणी गळू लागले. तिला आईचे न ऐकल्याचा खूप पश्चाताप होत होता. तेवढ्यात तिथे चिनू नावाचा एक रंगीबिरंगी आणि मनमिळावू लहान फुलपाखरू उडत आला. मिनीला रडताना पाहून चिनू हळूच तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला, अरे मिनी, काय झाले, तू अशी रडतेस का? मिनीने डोळे पुसत सांगितले, मी आईचा शब्द ऐकला नाही. मी लाल फुलावर गेले आणि तिथे मला एका मोठ्या भुंग्याने ओरडवून पळवून लावले. आता मला आईने सांगितलेली पिवळी फुले कुठेच सापडत नाहीत. मी रिकाम्या हाताने घरी कशी जाऊ? चिनू हसला आणि म्हणाला, अरे एवढंच ना, रडू नकोस, चल माझ्यासोबत, मला एक गुपित जागा माहिती आहे. चिनू पुढे उडू लागला आणि मिनी त्याच्या मागे मागे गेली. बागेच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात चिनूने मिनीला एक अद्भुत जागा दाखवली, जिथे सूर्यफुलाची मोठी पिवळी धमक शेती वाऱ्यावर डोलत होती. जणू काही जमिनीवर सोन्याची चादरच पसरली होती. ती सुंदर पिवळी फुले पाहून मिनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने चिनूचे मनापासून आभार मानले. मग ती शांतपणे एका सूर्यफुलावर बसली आणि तिने पटापट खूप सारा गोड गोड मध गोळा केला. गोड मधाने आपली पिशवी भरून संध्याकाळी मिनी जेव्हा आपल्या पोळ्यात परत आली, तेव्हा तिने आईला घट्ट मिठी मारली. तिने झालेली सगळी हकीकत प्रामाणिकपणे सांगितली आणि म्हणाली, आई, मला माफ कर. यापुढे मी नेहमी तुझं ऐकेन आणि फक्त पिवळ्या फुलांवरच जाईन. आईने मिनीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला जवळ घेतले. तिचे कौतुकही केले.